सगळ्यांना शुभ सकाळ आणि दसऱ्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। फुलं आणून ठेवली आहेत मामांनी भरपूर सारी, तरी मी काल हार 2 विकत आणले होते। ही मला फुलं कधी आणायची आणि कधी हार बनवायचे देवीची, म्हणजे आईची ओटी भरायला जायचं होतं। मला कमेंट्समध्ये असं आले की आईसाहेब म्हणायचं, खरं तर आईसाहेबच म्हणायचं माहिती आहे का। तर डाळ शिजत घातली, येळवण काढलं, छान डाळ शिजवून घेतली आणि हे केलं, पुरण चरका देऊन घेतलेला आहे। आणि ऊन केवढं झालं आहे बघा, आणि दुपारनंच अचानक पाऊस मोठा यायला चालू होतो। तर मस्त अशी मी आता काय केलं आहे, वाटण वगैरे वाटून ह्याची कढीपत्त्याची छान अशी फोडणी घालून येळण्याची आमटी केलेली आहे येसराची। तर कशी वाटली आमची चुलीवरची मस्त येळण्याची आमटी ते तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये आणि सांगता पण तुम्ही। बरेच जणांना माझ्यासारखी ना येळण्याची आमटी खूप आवडते। मला येळण्याची आमटी 2 म्हणजे काय 4 दिवस जरी दिली खायला तरी मी खाईन, मला खूप आवडते। आणि शेवट कशी माहिती आहे का, ते शिंगोळ्या करतात आणि पुरण केवढं सुंदर वाटून झाले बघा माझं। आता तळायचं, तळून घ्यायचं, भजी कुरडया असं। उकळी आली, आता काय करते आमटी बाजूला करून ठेवते। हे बघा छान असे कांदा भजी तळून घेतलेले आहेत, कुरडया पण तळून घेतल्यात। मला जायचं आहे खाली, म्हणजे विहिरीवर आसरा असतात ते, तुम्हाला ज्याला म्हणजे माहिती आहे ते त्यांना माहिती असेल। त्या आसरांना मी काल काही नैवेद्य वगैरे घेऊन गेले नव्हते, तर आज त्या पण म्हणजे देवीच म्हणावे लागतील। तर आत्या सगळं माझं झालं होतं आणि आत्या 6 वाजता घरी आल्या, उगाचच आल्या। आमच्या इथून रानातून 2 ते 3 किलोमीटर गाव आहे आणि बिचाऱ्या चालत आल्या, का तर ते नैवेद्य पीठ हे ओझं होतं। ते म्हणजे तुम्ही कोणच आले नाही म्हणून मी आले। मी छान अशी फरशी सगळी धुवून कोरडी करून ठेवली होती आणि आत्याने बघा इकडे खूप अशा मिरच्या टमॅटो आणलेत। तर कोण येणार आहे, कोणासाठी काढून ठेवलं ते तुम्हाला मी सांगतेच। मावस भाऊ आलेला होता, तडवळची यात्रा त्याची, म्हणजे माझी वहिनी जी आहे मावस वहिनी ती तडवळची आहे। मग काल यात्रा होती व मावस भाऊ यात्रेला आलता, आता जाता मला भेटायला आलेला आहे। दुपारी काय केलं ह्यांनी, हे इकडे ना विटा लावायच्या राहिल्या होत्या, ते आज काम पूर्ण केले। रोज थोडं काम चालू आहे। बरेच जणांना खूप म्हणजे फरशी बसवलेलं खूप छान आवडायला लागले, कारण छान दिसतं म्हणतायत। आतलं फरशी बसवलेलं घर खूप छान दिसतंय। सगळ्यांना आता सामान लावलेलं, फरशी बसवलेली सगळं बघायचं आहे। पण फरशी मी धुतली काल, निरम्याने धुतली, पण पांढरी शुभ्रच दिसते आणि पांढरच लागते। बघूया आता धुवून साफ करून हे होईल। आणि हे सगळे नैवेद्य जे परडीत आलेले असतात ते छान असे उन्हाचे कडक वाळवलेत। आता हे काय करायचे, थोडेसे मांजर किंवा काळ्या कोण खाईन, आणि शेळ्यांना जास्त नाही टाकायचे, नॉर्मल थोडेसे मुठभर टाकायचे। तर आत्या आता मी काय करतो, बास तिकडे उचलून ठेवतो। आणि मावस भाऊ आला, चहा वगैरे काहीच घेतला नाही आणि निघाले। त्यांना सगळं ते दिलं मी, भाजी म्हणजे टॅमॅटो आणि मिरची। तर वहिनी, तिची वहिनी हे सगळे निघाले आणि गेले। तर इकडे बघा आत्यांचं चालू आहे, जरा अंधारच पडला आहे। आमचं रोजचं चुलीची जागा छान, आता आत्या काय करतील, चुली छान मांडून घेतील, लिपून घेतील। मी लिपलेलं नाही आहेत का, जर नवरात्रीचे म्हणजे हे 2 दिवसच भेटले होते आत्यांना। थोडीशी आत्या मिरची करणार आहेत, हे तव्यात परतून घेणार आहे। आणि इकडे सामान बघा सगळं आत आणून ठेवले, पुसून स्वच्छ करून बाजूला ठेवलेले। नंतर हे करायचं आतल्या रूममध्ये, हे करायचं। तर आत काय गोंधळ आहे चला तुम्हाला दाखवते, कारण भरपूर सारा पसारा आहे। कपाट आता अलीकडे घेतले, हे बघा साड्यांचं चालू आहे, साड्या ठेवायचं काम चालू आहे माझं। ती इकडची जी साडी आहे ग्रे कलरची, ती मला माझ्या भावाने माझ्या भाच्याच्या पहिल्या वाढदिवसाला घेतलेली आहे। तर ह्यात मी सगळ्या साड्या बांधून ठेवल्या होत्या आणि आता सगळं कपाट लावून घेते, म्हणजे काय होईल, बोचकी बाचकी सगळी होईल। आणि इकडे कसं झालं आहे, थोडीशी फडशी भरायची राहिली आहे, तर हा जो कोणा आहे तिकडे देवारा करणार आहे मी छान असं मस्त। तर ही बघा तिकडे जे आहे ती 3 बोचकी जे आहे ते दिवाणमधली एक्स्ट्राची जी हंतरून पांघरून आहेत ते मला एकदा वाळवायचे आहेत आणि मग दिवाणमध्ये ठेवायचे आहेत। आता लास्ट आतल्या रूममधले फक्त दिवाण राहिलेला हे करायचा। आता छान असं कपाट आधी पुसून घेते आणि एक सगळं सामान लावते, तर ही बोचकी बाचकी कमी होणार आहेत। इतका कंटाळा आला ह्या सामानाचा, काय विचारायलाची सोय नाही। तर हे बघा सगळं छान असं बाजूला ठेवून स्वच्छ झाडू मारून घेतला। फक्त आता हे काय राहिलेले हंतरून पांघरून एकदा ऊन देते आणि दिवाणमध्ये दिवाण स्वच्छ करून झाकून ठेवून टाकते, एवढीच फक्त राहिली आहेत। आणि बाकीचं छान मी सगळं कपाट वगैरे आवरून घेतले। काय झालं, कपाटाचे दरवाजे उघडले की अंधार होतोय, कपाटाची जागा चेंज केली आहे, तो लाईटच्या पलीकडे कपाट लावले। आणि इकडे बघा ससे भाऊ आमचे बरेच दिवसांनी आत येऊन हंतरून बाजू बसलेत। मला दिवाणवर अजून चादर वगैरे टाकायचे, कारण दिवाण राहिलेला आवरायचा, म्हटलं शेवट चादर टाकावी। आमचे पायाचं सगळं पांढरं शुभ्र दिवाणला म्हणजे गादीला लागते, सगळीकडेच लागते। सगळ्या रूम आम्ही काल धुवून काढलेत, पण काही फायदा नाही झालेला। पण तेवढंच एका वेळी नाही निघणार, ते धुवून सगळं हेच होणार आहे। तर सगळ्यांना बघायचं आहे सामान लावलेलं घर। आता फडशी बसल्यावर कसं दिसतंय, आधी कसं दिसत होतं। तर हे बघा सुंदर असं कपाट घेतलेलं आहे मी आवरून। काय करते, बॅटरीचा टॉर्च लावते,
मोबाईलचा टॉर्च लावला की किडे यायला लागलेत, किडेच दिसत आहेत समोर अशी चिलटं उडल्यासारखं. तर छान आधी इकडे साड्या लावून घेतल्या. साड्या तर विचारायची सोय नाही, खूप साऱ्या साड्या आहेत. थोडी मुलींची कपडे पण आहेत इकडे, मुलींचे काही घागरे, थोडीशी कपडे, एक्स्ट्रा जे आपल्याला साड्या वगैरे कोणी म्हणजे नेसवलेले असतात ते खाली ठेवलेलं आहे. मला ना, मी पुण्याला काम करायचे ना, तर तिथे एक आजोबा होते. त्या आजोबांनी हे दिवाळीला गिफ्ट म्हणजे बोनस म्हणून हे मला कपाट दिलेलं आहे. तर ही एक आठवण आहे माझ्यासोबत. खूप छान आजोबा आहेत. ते आहेत ते आता ह्याला असतात, मुंबईला असतात. येतात इकडे तळेगावला 2-3 महिने तिकडे, 2-3 महिने तिकडे असं ते राहतात. तर त्यांनी मला आहे ना, हे कपाट, मी त्यांच्याकडे काम करायचे, तर हे कपाट त्यांनी मला काय केलं आहे, बोनसमध्ये दिलेलं आहे. तर आपली आतली रूम तर आता बऱ्यापैकी आवरून झालेली आहे. तर आम्ही आता स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवते. आज काय केलेलं आहे, थोडीशी म्हणजे भात थोडासा परतून घेतला आहे, जास्त केलेलाच नाही आहे भात. दुपारचा जो भात होता तो थोडा परतून घेतला आहे आणि तव्यात बनवलेली आहे शिमला मिरची. कारण आज जेवायला आम्ही दोघीजणीच आहेत. मामा पण जरा थोडेसे बाहेर गेलेत आणि हे आणि गणेश पण बाहेर गेलेले आहेत. आणि इकडे आत्याने त्यांच्यासाठी एक भाकरी केली आहे. दुपारच्या पुरणपोळ्या आहेत, त्याच्यामुळे आत्ता काही जास्त जेवणाचा आम्ही घाट घातला नाही. फक्त आत्याने त्यांच्यापुरती एक भाकरी बनवली आहे. सकाळची पण बटाट्याची भाजी आहे. तर मग जेवण कशाला वाया घालवायचं, हाय छान असं मस्त गरम करून खायचं. थोडीशी फक्त मिरची होती फ्रीजमध्ये, ती आत्याने परतून घेतलेली. तर उद्या आहे शनिवार, उद्या आहे आमच्या तन्वीचा वाढदिवस. तर मला काय वाढदिवसाला जाता येणार नाही आहे. बघा, सामान लावल्यानंतर किती पसारा झाला होता, छान दिसते. तर मला वाढदिवसाला थोडंसं जाता येणार नाही आहे, त्याच्यामुळे हे होते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.